काल माझ्या 8 वर्षाच्या मुलाला मी हे गिफ्ट दिलेलं आहे. तसे तर आमच्याकडे बरेच जेसीबी आणि अशा प्रकारचे कार्स आणि वाहनं आहेत, पण तरी सुद्धा त्याला हवं होतं म्हणून मी त्याला हेच गिफ्ट केलं आहे. नाही, त्याचा बर्थडे नाहीये, माझा बर्थडे नाहीये किंवा कोणता उत्सवही नाहीये, पण तरी सुद्धा मी त्याला गिफ्ट केलेलं आहे. त्याचं कारण आहे की परवा आम्ही एक प्रसंगात अडकलो होतो आणि त्यावेळेला मी त्याला सजेस्ट केलं, तुला जे करायचं ते कर, पण हे योग्य आहे, आणि मी सोडून दिला तो विषय. आणि माझ्या मुलाने योग्य निर्णय घेतला आणि ती गोष्ट ज्या पद्धतीने मला हवी होती तशीच केली. आणि प्रश्न होता, अन्न वाया घालवायचं की नाही. तो म्हणाला की मला नाही खायचंय, आणि मी त्याला एवढंच समजवलं, अन्न वाया घालवायचं नसतं, बाकी तुला जर नाही खायचं असेल तर तू नको खाऊ, चालेल मला. आणि त्या मुलाने काहीही न बोलता आनंदाने त्याच्या ताटात असलेले पदार्थ संपवले, आणि त्याचं अप्रिसिएशन म्हणून मी त्याला काल हे गिफ्ट दिलेलं आहे. आणि त्याला एक्सप्लेन केलेलं आहे की हे गिफ्ट मी तुला नेमकं कशासाठी देत आहे. तुम्हाला माहितीये का, बर्थडेला गिफ्ट मिळाल्यावर जेवढा आनंद होता ना, त्यापेक्षा कैक पटीने जास्त काल तो आनंदी होता, कारण त्याच्यात चांगल्या गुणांचं वेगळ्या पद्धतीने कौतुक झालेलं आहे. आणि त्याला असं वाटत होतं की मी कोणाला सांगू, कोणाला नको, किंवा असं कसं माझ्या बरोबर घडतंय की नुसतं चांगलं वागण्याने मला इतकं सुंदर गिफ्ट कसं काय मिळतंय, ते पण त्याच्या आवडीचं. मला तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे की जे आपण आपल्या मुलांना रिवॉर्ड देत असतो ना, रिवॉर्ड देण्याची एक वेगळी पद्धत आपण अंमलात आणली पाहिजे. आणि ती म्हणजे जेव्हा आपलं मूल चांगलं वागेल त्यानंतर नकळत त्याच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घ्या, आणि मग बघा की त्याला आतमधून मोटिवेशन मिळेल की मला दरवेळेला चांगलं वागायचं आहे. मग जेव्हा आपण असं बोलतो ना की माझ्या मुलाला मी चांगले संस्कार देते, पण ते कसे कळणार की बाबा आपले संस्कार चांगले झालेत की नाही झालेत. असेच वेगवेगळे प्रसंग घडतात की ज्या प्रसंगांना आपल्याला ती पोचपावती मिळते की मी दिलेले संस्कार माझ्या मुलाने खरं आत्मसात केलेले आहेत. पालक म्हणून तुम्ही फक्त संस्कार देण्याचं काम करा, रुजवण्याचं काम करा, आणि अशा वेगवेगळ्या घटनांना ऑब्झर्व करा की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तुमची मुलं खरंच फॉलो करत आहेत की नाही. नेक्स्ट टाइम तुम्ही तुमच्या मुलांना काय गिफ्ट करताय हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.